जम्मूक मेंढ्या कुत्रे डुकरे बहुत मिळे बस काय करू, पण यांना शहाणे करण्यासाठी बस न मिळे माणूस बघा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या या गाण्यात म्हणतात. पण या देशामध्ये ओबीसी नावाचा एक मोठा असा भला वर्ग समूह आहे, पण यांना यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी मी स्पर्धक कोड क्रमांक 51 आपल्या समोर विषय मांडतो आहे. ओबीसी जनगणना ही हक्काची लढाई. अण्णाभाऊ साठे 14 ऑगस्ट 1947 ला म्हणतात की देश की जनता भूखी है, ये आजादी झूठी है. या वाक्याला पुढे नेत मी आपल्या समोर मांडतो. देश की जनता भूखी है, बिछड़ी है, हक अधिकारों से वंचित है, क्योंकि ओबीसी की जनगणना अभी बाकी है. ओबीसी की जनगणना अभी बाकी है. म्हणून हे सांगत असताना मला सांगावं वाटतं, महात्मा फुले आपल्या ग्रंथात म्हणतात की इंग्रज आमच्यासाठी देव बनून आले. मला प्रश्न पडतो, देव बनून का? तर इंग्रजांनी 1871 साली भारतात पहिली जनगणना केली, 1881 साली भारतात दुसरी जनगणना केली. मग इंग्रजांना वाटलं की इथं जातीय जनगणना करणं अत्यंत गरजेचं आहे, म्हणून 1901 साली त्यांनी भारतात पहिल्यांदा जनगणना केली आणि एससी एसटी ओबीसी भल्या मोठ्या जातीय जनगणनेची लिस्ट त्यांच्याकडे आली. पण त्याच्यानंतर सायमन कमिशन आलं आपल्याकडे 1928 ला, आणि या सायमन कमिशन मध्ये आपल्याला 1931 व 1932 गोलमेज परिषदा याच्यावरून पार पडल्या. आणि या गोलमेज परिषदेच्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी ओबीसीच्या हक्क अधिकाराचा रस्ता उघडा झाला. कारण त्याच्यामुळे 1935 चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट आला. खऱ्या अर्थाने आमचं आता संविधान होतं. आणि याच्यामुळे 1931 ची जनगणना झाली. आणि 31 च्या जनगणनेमध्ये पहिल्यांदा इंग्रजांनी आम्हाला सांगितलं, लाखो वर्ष या मनुवादी व्यवस्थेने दाबून ठेवलेल्या आम्हाला इंग्रजांनी सांगितलं, अरे आमचे स्वकीय हक्काचे जनगणना करत नाही, ते तर परकीय होते. मग आम्हाला प्रश्न पडतो, परकीय कोण आणि स्वकीय कोण? त्यांनी सांगितलं 52% लोकसंख्या तुमची आहे. मग आम्हाला प्रश्न पडला. मग महात्मा फुले त्यावेळचे एक भले मोठे श्रीमंत गृहस्थ होते, ते रस्त्याने जात होते. त्यांना एक व्यक्ती ब्राह्मण व्यक्ती म्हणतो, अरे शूद्रा तू इथं कसा बाहेर नाही, असं म्हणून त्यांना डावललं जातं. महात्मा फुले आताच्या अदानी आणि अंबानी यांना सुद्धा मागे सोडणारे करोडपती, भला मोठा पैसा त्यांच्याकडे होता, पण त्यांना असं शूद्र म्हणून लेखलं जायचं असं माझ्या मते काय? त्यांना त्यांच्या हक्क अधिकाराची जाणीव झाली, म्हणून त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाची दारे उघडी केली. आणि त्यांच्या या प्रयत्नामुळे योगदानामुळे आपण ओबीसी जनगणना ही हक्काची लढाई या सभागृहात बसून आपण चर्चा आणि मंथन करतो. त्यांचे पुण्याई आहे. तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अन्याय होत असेल तर अन्याय विरुद्ध पेटून उठा. मग त्यांनी ओबीसी संदर्भात आणि हिंदू कोडबिल संदर्भात संसदेत माझे प्रश्न मांडले होत नाही, माझ्या हक्क अधिकाराला मान्यता मिळत नाही, म्हणून त्यांनी तोंडावर राजीनामा संसदेच्या फेकून मारला. आताचे आमचे आमदार आणि खासदार एवढे मोठे आहेत लोकसभेत विधानसभेत, अरे मारावाला तोंडावर राजीनामा फेकून त्यांच्या दाखवून द्यावा आमची ओबीसी जनगणना, आम्ही मेंढरांना आम्ही स्वाग आहोत. पण या आमचे खासदार काय बाळूभाऊ तांबेकर साहेब, आमचे वडेट्टीवार साहेब आमदार आहे, हे आम्हाला लाजिरवाणी गोष्ट आहे की हे आमचे आमदार आणि खासदार साहेब ओबीसी असून सुद्धा आम्हाला जनरल मधून सीट लढवावी लागते आणि निवडून येतात. आमच्यासाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ज्याने तो पिला तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आज आम्हाला एससी एसटीला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण आहे, पण ओबीसीला आम्हाला आरक्षण नाही. कारण संविधानात शिक्षण संस्थेत नोकरी बढती लोकसभा व विधानसभेत त्यांना प्रतिनिधित्व देण्यात यावं हे आम्हाला संविधानात तरतूद एससी एसटीला केली आहे. पण ओबीसीला म्हटलं तशी कुठलीही तरतूद नाही, म्हणून ओबीसीला तशी तरतूद झाली पाहिजे. म्हणून यासाठी ओबीसीची जनगणना होणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे. मग हे होत असताना मग आम्हाला विदेशात शिकण्याची संधी मिळाली पाहिजे, आम्हाला 100% शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. अरे आमचा मुलगा हुशार आहे, बाहेर शिकायला जातो, खाण्यासाठी आणि शिकण्यासाठी रूमसाठी आमचा कितीतरी अतोनात पैसा बर्बाद होतो. हे समजत असताना काका कालेकर आयोगाला असेल, मग मंडल आयोगाला असेल, पण आम्हाला मंडल आयोगानुसार होती 52% लोकसंख्या, 27% लागू केली. पण आता रोहिणी आयोगाने सामाजिक आर्थिक शैक्षणिक आमचं मूल्यांकन केलं, पण हा डाटा समोर आणला नाही. कारण काय होतं, चंद्रपूरमध्ये भला मोठा मोर्चा निघाला. बळीराज जोटे साहेब, डहाके साहेब सांगतात की आज ओबीसी जनगणना करा, पण याचा अर्थ असा झाला सरकारवर प्रेशर आलं आणि त्याच्यामुळे सरकारवर प्रेशरमुळे कुठे रोहिणी आयोग नावाचं पिल्लू वारंवार काढलं जातं. याच्यामुळे आमच्याकडे सुप्रीम कोर्ट सांगतं तुमच्याकडे एम्पिरिकल डाटा आहे का, द्या, आम्ही तेव्हा जनगणना करू. म्हणजे आमच्याकडे न्याय व्यवस्था सुप्रीम कोर्ट ज्याच्याकडे आम्ही न्याय मंदिर म्हणून पाहतो ते म्हणजे तुमच्याकडे जनगणना असेल, लोकसंख्या असेल तर द्या, आम्ही जनगणना करतो. आणि केंद्र शासन म्हणते आम्ही जनगणना करत नाही. मग तेलही गेले, तूपही गेले, हाती धुपाट नाही आले. म्हणून ओबीसी टाळ्या
लढाई होत नाही. धन्यवाद. धन्यवाद दादा. यानंतर स्पर्धक कोण क्रमांक